नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंददायक बातमी आहे. तर कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत जे आहे तर ती रेशन कार्ड धारकांना चालू धान्याबरोबर साडी जी आहे तर ती मोफत मिळत असते आणि याच कॅप्टिव्ह मार्केट योजनेसाठी निधी जो आहे तर तो वितरित करण्यात आलेला आहे आणि याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हा शासन निर्णय संपूर्ण पाहूयात. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, कॅप्टिव्ह मार्केट योजना सन 2023-24 करिता निधी वितरित करण्याबाबतचा हा 6 मार्च 2024 रोजीचा शासन निर्णय आहे. तर शासन निर्णय पहा. अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब प्रतिवर्षी एक साडी भेट देण्याच्या कॅप्टिव्ह मार्केट योजनेकरिता साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली व इतर खर्च यासाठी येणारा खर्च संबंधितांना वितरित करण्यासाठी सदर योजनेचे नोडल संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाला ₹87.50 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने जे आहे तर ती मान्यता देण्यात आली आहे. तर मित्रांनो, या कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका धारकांना जे आहे तर ती प्रति कुटुंब प्रतिवर्षी एक साडी जी आहे तर ती मोफत मिळत असते. तर यासाठी निधी जो आहे तर तो आता वितरित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ही एक अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी होती. कॅप्टिव्ह मार्केट योजनेसाठी निधी जो आहे तर तो वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रति कुटुंब प्रतिवर्ष एक साडी जी आहे तर ती मिळणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया.